रुपाली चाकणकर या कामापेक्षा वादाने जास्त चर्चेत असतात। आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाभोवती नवा वाद निर्माण झालाय। फुल टाइम पॉलिटिशियन असलेल्या रुपाली चाकणकर नव्या उद्योगामुळे वादात आल्यात। पुण्यातल्या सगळ्यात हाय प्रोफाईल आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कल्याणी नगर भागात एका अगदी आलिशानच प्रचंड मोठ्या बार आणि रेस्टॉरंटचं उद्घाटन झालंय। नाव आहे द नाइन्स। 20,000 स्क्वेअर फुटांचा अवाढव्य परिसर, डोळे दिपवून टाकणारं देखणं इंटेरियर आणि उद्घाटनाला बड्या पॉलिटिशियन्सची हजेरी। सगळंच भव्य दिव्य। पण या उद्घाटनाची चर्चा हॉटेलच्या भव्यतेपेक्षा वादामुळे जास्त होते। कारण हे हॉटेल दुसरं तिसरं कोणाचं नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं असल्याचं समोर आलंय। माध्यमातही तशा बातम्या आल्यात आणि याच हॉटेलवरून बाई एवढी माया आली कुठून असा थेट सवाल चाकणकरांना विचारला जातोय। तसं राजकारण्यांनी नवीन बिझनेस सुरू करणं किंवा हॉटेल चालवणं ही काही नवीन गोष्ट नाही। मग रुपाली चाकणकर यांच्या या नव्या पार्ट टाइम उद्योगाचीच एवढी चर्चा का होते? हॉटेलच्या उद्घाटनाला कोण कोण हजर होतं? चाकणकरांवरती नेमके कोणते आरोप आहेत? आणि या हॉटेलच्या 35 ते 70 कोटींच्या गुंतवणुकीचा नेमका गुंता काय? आजच्या व्हिडिओत आपण या संपूर्ण वादाची A to Z कुंडली अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। आता सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की हा वाद नेमका सुरू कसा झाला। तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी 24 ऑगस्टला एक ट्विट करून हॉटेलच्या उद्घाटनाला हजेरी लावल्याचं सांगितलं। त्यांनी सांगितलं की कल्याणी नगर इथे द नाइन्स या रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी माझ्यासह राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके, रुपाली चाकणकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नाना काटे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते। त्यांनी उद्घाटन समारंभाचे काही फोटोज शेअर केले। हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं बघायला मिळालं। यामागे पूर्वी अनेक वर्ष सोबत काम केल्याचं कारण सांगितलं जात आहे। पण तरीही या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। नाना काटे यांची तर एक फिल्मी रीलही खूप व्हायरल झाली। याच पोस्टमुळे हॉटेल व्यवसायाला अधिकृत मान्यता देण्याचं काम झालं आणि या पोस्टगिरीने या वादालाही सुरुवात झाली। चाकणकरांवरती गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे आता आपण रुपाली चाकणकर यांच्यावरती नेमके आरोप काय ते बघू। पुण्यातल्या काँग्रेसच्या माजी नेत्या संगीता तिवारी यांनी एक पोस्ट टाकून रुपाली चाकणकरांवर टीकेची झोड उठवली आहे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की द नाइन्स हे हॉटेल कल्याणी नगर मध्ये 20,000 स्क्वेअर फुटांमध्ये उभारण्यात आलं। आज घडीला त्या जागेची किंमत तब्बल 35 कोटी रुपये। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांना सामान्य नागरिकाचा एकच प्रश्न आहे, बाई एवढी माया आली कुठून? हा करोडोंचा पैसा कधी आणि कसा मिळवला हे आम्हाला सांगा ना बाई। वा वा, छान राजकारणी दिसतायत तिथं। त्यानंतर TV9 मराठीशी बोलताना तिवारींनी हा आकडा थेट 60 ते 70 कोटींच्या घरात असल्याचा दावा केलाय। त्यांनी आरोप केला की ही जागा भाजपच्या एका माजी आमदाराच्या भावाकडून भाडे तत्वावर घेण्यात आली आहे आणि हा सगळा 60 ते 70 कोटींचा खेळ आहे। याची सर्व परवानगी रुपाली चाकणकरांचे पुत्र सोहम चाकणकर यांच्या नावी असून तेच हॉटेल चालवणार आहेत। तिवारी एवढ्यावरच थांबल्या नाहीत। त्या म्हणाल्या, तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करत असाल तरी आम्ही तुमची खरी माहिती महाराष्ट्राला देणार। आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकरांच्या व्यवसायावर आक्षेप घेतला। त्यांनी थेट विचारलं की हा फक्त साधा बार किंवा रेस्टॉरंट नसून 50 ते 60 कोटींचा हुक्का पार्लर आणि डान्स बार आहे। इतका मोठा डोलारा उभा करण्यासाठी पैसे कुठून आले? हे पैसे पतसंस्थेचे आहेत की त्या भोंदू बाबा अशोक खरातचे आहेत? आता हा अशोक खरात कोण? तर नाशिकचा स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात, ज्याच्या सोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटोंमुळे रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमेला आणि राजकीय कारकिर्दीला मोठा तडा गेला होता। या खरातवर अनेक महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तो सध्या जेलमध्ये आहे। याच वादामुळे चाकणकरांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही गमवावं लागलं होतं। आता याच वादाचं कनेक्शन जोडत विरोधक या हॉटेल मधली गुंतवणूक खरात प्रकरणातून तर आलेली नाही ना असा प्रश्न विचारतायत। संगीता तिवारी यांनी यापेक्षाही खळबळजनक आरोप केलाय, तो म्हणजे या बार मधील भागीदारीचा। त्यांनी दावा केलाय की मुंबईतून हाकललेला महेश शेट्टी आणि अंडरवर्ल्डशी
संबंधित असलेला मुजावर नावाचा व्यक्ती या बार बिझनेस मध्ये चाकणकरांसोबत पार्टनर आहे. ज्या महेश शेट्टीच्या मुंबईतल्या डान्स बारचा खेळ खंडोबा देवेंद्र फडणवीसांनी बंद केला होता, त्याला आता चाकणकरांच्या माध्यमातून पुण्यात आणून इथली तरुण पिढी नासवली जाते का, असा सवाल त्यांनी केला. या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय. सुषमा अंधारे यांच्या मते भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार प्रत्येकाला कोणताही कायदेशीर व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अगदी पब किंवा बार चालवण्यालाही कोणाचा विरोध असायचं कारण नाही. पण नैतिक प्रश्न एवढाच आहे की ज्या महिलेला महाराष्ट्राच्या महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली, तिचं नाव अशा बार आणि पबच्या मालकीशी जोडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि हक्कांचा दावा करणाऱ्या व्यक्तीने तरुणाईला व्यसनाधीन करणारा हा धंदा का निवडावा? हा केवळ कायदेशीर प्रश्न नसून राजकीय आणि सामाजिक नैतिकतेचा मोठा प्रश्न आहे, असं अंधारे आग्रहाने मांडतात. दुसरीकडे खरात प्रकरणातल्या आरोपानंतर रुपाली चाकणकर यांनी अलीकडेच तब्बल 19 जणांविरोधात बदनामी केल्याची तक्रार केली आहे. यामध्ये सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारी, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा समावेश आहे. जुनं प्रकरण पुन्हा वर आलेलं असतानाच आता हॉटेल उद्योगामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा चाकणकरांना टार्गेट केलंय. थोडक्यात काय तर भारतात कोणत्याही महिला किंवा पुरुष नेत्याला कायदेशीर मार्गाने हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा पूर्ण हक्क आहे. स्मृती इराणी यांच्या मुलीचं गोव्यात हॉटेल असल्यावरूनही असाच गदारोळ झाला होता. पण चाकणकरांच्या बाबतीत विरोधकांनी उपस्थित केलेले पैशांचे सोर्स, वादग्रस्त भागीदार आणि नैतिकतेचे प्रश्न हे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहेत. माध्यमात आलेल्या बातम्यांवरून हे हॉटेल मुलाच्या नावानं असलं तरी आई म्हणून चाकणकरांना हे प्रश्न विचारले जाणार. या 35 ते 70 कोटींच्या गुंतवणुकीचं गौड बंगाल काय हे चाकणकरांनाच सांगावं लागणार आहे. अन्यथा येत्या काळात चाकणकरांबद्दलचा संभ्रम आणखी वाढू शकतो. तुम्हाला काय वाटतं? महिला नेत्यांनी बार व्यवसायात उतरावा का? आणि विरोधकांचे हे आरोप राजकीय सुडापोटी आहेत की त्यात काही तथ्य आहे? कमेंट करून तुमची रोखठोक मतं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.